नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत हॉटेलसारखी छान रसमलाई. त्यासाठी 1 लिटर म्हशीचं दूध आपण गरम करायला ठेवू. या दुधाला फोडण्यासाठी आपण विनेगरचा वापर करू. तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू सुद्धा वापरू शकता. त्यासाठी 2 चमचे विनेगर आणि 2 चमचे पाणी याच्यामध्ये मिक्स करायचं. दूध गरम व्हायला तोपर्यंत आपण इकडं एकाच पातेल्यावर चाळणी ठेवून त्याच्यावर कपडा ठेवून ही तयारी करून ठेवू. आपल्या दुधाला उकळी आली आहे. आपण आता गॅस बंद करून टाकू आणि हे विनेगर थोडं थोडं दुधात टाकू. आता याला पुन्हा गॅस लावून थोडं उकळून घ्यायचं, म्हणजे याच्यामध्ये पाणी बाजूला होईल आपलं पनीर सारखं. आता आपण हे गाळून घेऊ. यावर थोडं थंड पाणी टाकायचं आणि याला छान 1 तासासाठी ठेवून द्यायचं. आपलं पनीर सेट होत आहे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये अर्धा लिटर दूध गरम करून घेऊ. त्यामध्ये 4 चमचे साखर टाकू. याला कलरही छान येईल आणि स्वाद पण छान लागेल. थोडासा खायचा कलर आणि काजू पिस्त्याचे काप. याला आपल्याला फक्त 10 मिनिटं शिजवायचं, जास्त घट्ट करायचं नाही. आता हे आपलं पनीर सेट झालेलं आहे. आपण एका ताटात काढून घेऊ. आता या पनीरला आपल्याला छान मोकळं करून घ्यायचं. आणि आपल्या हाताच्या या भागाने छान असं थोडं थोडं मॅश करून घ्यायचं, छान एकजीव होईपर्यंत. 10 मिनिट छान मळल्यानं आपलं पनीर आता छान एकजीव झालेला आहे. यामध्ये आपण थोडं 1 चमचा मैदा घालू. मैदा घालून आपण आता छान याला मळून घेऊ. आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ. आपले गोळे आता तयार झालेले आहेत. जास्त मोठे करायचे नाही, कारण ते उकळून पुन्हा मोठे होतात. आपलं दूध पण आता इथं तयार आहे. याला आपण थंड व्हायला ठेवून देऊ. एका कढईमध्ये 3 कप पाणी आणि 1 कप साखर टाकायची आणि याला उकळायचं. पाण्याला उकळी आलेली आहे. आपण आता हे याच्यामध्ये गोळे टाकून देऊ आणि याला झाकण ठेवून 10 मिनिटे छान शिजू देऊ. 10 मिनिटं झालेली आहेत. बघू शकता आपले रसमलाई किती छान फुगलेली आहे. याला जास्त शिजवायचं नाही. आता याला काढून बर्फाच्या पाण्यामध्ये टाकायचं. आता याला छान असं हाताने दाबून याच्यातलं पाणी काढून टाकायचं आणि याला आपल्या दुधात टाकून द्यायचं. याला आपल्याला आता 2 तास असंच ठेवायचं, कारण ही रसमलाई दूध शोषून घेते. याला फ्रीजमध्ये ठेवायची घाई करायची नाही. 2 तासानंतर तयार आहे आपली रसमलाई.